नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझी हल्लीची सकाळची सुरुवात काहीशी अशाच पद्धतीने होते. म्हणजे खरंच स्वामींच्या कृपेने आणि सूर्यनारायणाच्या कृपेने ना घरात ऊन येतंय. पहिले खूप या गोष्टीसाठी मी तरसत होती, कारण जेव्हा माझ्या पायाचं दुखणं तुम्ही बघितलं चालू होतं, तर तेव्हा मला डॉक्टरांनी म्हणजे स्ट्रिक्टली सांगितलं होतं की रोजचं अर्धा तास तरी आपल्याला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. मग तो कुठलाही वेळेतला सूर्यप्रकाश असू दे, पण अर्धा तास का होईना सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. तर आता इथे सकाळचं असंच मस्त ऊन येतं. तर मस्त इथे मी बसते. ही माझी किचनची गॅलरी आहे छोटीशी, आणि तिथे बसते आणि मोबाईल वगैरे बघण्यापेक्षा ना मला इथे बसून पुस्तकं वाचायला खूप आवडतं. तर आता तुम्ही म्हणाल की ताई बरं आहे, तुम्हाला एवढा सकाळचा वेळ मिळतो. तर मला एक सांगायचं आहे मैत्रिणींनो, की जेव्हा आपल्याला असे काही गंभीर जेव्हा आजार सुरू होतात ना, या अगदी छोट्याशा गोष्टीमुळे ज्याला आपण अजिबात प्राधान्य देत नाही, पण त्याच्यामुळेच आपल्याला पुढे डॉक्टरांच्या वाऱ्या करण्याची वेळ येते आणि इतकं आपण हैराण होऊन जातो. तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे, मी तेव्हा ही छोटीशी गोष्ट केली असती ना, तर आज खूप मोठ्या त्रासामधून मी सुटू शकली असती. तर म्हणूनच मी तुम्हाला सांगेन की दिवसातला थोडा तरी वेळ, निदान 10 ते 15 मिनिटं तरी, जरी घरातून नेत नसेल तर बाहेर पडा, थोडंसं बाहेर उन्हामध्ये जाऊन या. कारण तुम्ही कितीही प्रोटीनयुक्त कॅल्शियमयुक्त गोष्टी खाल्ल्यात, पण त्याचं तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम बनवण्याचं जे काम आहे ना, ते फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशच करू शकतं. तर म्हणून बघा, मी ते छान ऊन पण येते, हल्ली ऊन खूप कडक येत आहे. तर जे वाळवण्याच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. तर हे आवळे होते माझ्याकडे, तर ते आणखीन छान मस्त वाळवले आणि आता मस्त त्याचं कॅन्डी सारखं झालंय बघा. तर हे मी असे मस्त बरणीत भरून ठेवलेत. आणि रोज सकाळचं काय करायचं, कधी आवळा, कधी शेंगदाणे, कधी ड्रायफ्रुट्स, कधी मखाना, अशा गोष्टी म्हणजे ज्या ॲज अ स्नॅक्स, जसं पॉपकॉर्न खाता खाता पिक्चर एन्जॉय करतात ना, तर तसं मी हे असं काही ना काही खाता खाता म्हणजे बोलतात ना, हेल्दी खाता खाता छान माझं पुस्तक वाचन चालू असतं. आणि खरंच सांगते तुम्हाला, खूप 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 चांगलं वाटतं, खूप मस्त अनुभव वाटतो. आणि म्हणजे सकाळ आहे ना, अगदी मस्त तरोताजा आणि अशी मस्त फ्रेश सकाळची सुरुवात होते. जेव्हा सुरुवातीला इथे घरी शिफ्ट झाली होती ना, तर तेव्हा असं वाटलेलं अरे, केवढं स्टोरेज आहे माझ्याकडे, खूप सारं सामान, म्हणजे काहीच नाहीये, मस्त भरपूर स्टोरेजला जागा आहे. पण हळूहळू जसं आपलं सामान वाढत जातं ना, तसं तसं स्टोरेज कमी पडायला लागतं. पण तसं होऊ नये म्हणून म्हणजे मी बरंच स्टोरेज करून ठेवलंय. पण तरी किचनच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या मला काहीतरी थोड्याशा मॅनेज करायच्या आहेत. तर त्या मी आज तुम्हाला दाखवते की कशा मी त्या सॅग्रिगेट करून ठेवणार आहे. तर हे जे 2 कंटेनर तुम्हाला दिसत आहेत स्टोरेजचे, तर हे मी डीमार्टमधून आणलेत आणि खूप स्वस्त पडले. म्हणजे 300 रुपयाला मला 2 पडले. म्हणजे क्वालिटीच्या मानाने मी तुम्हाला सांगते की बऱ्यापैकी स्वस्त वाटतात. सेम मी ऑनलाईन साईटवरून बघितले तर मला खूप महाग वाटत होते, खूप महाग दिसत होते तिथे. तर नॉर्मल स्टोरेजसाठी आणि एकदम हाय क्वालिटी प्रोडक्ट्स पण काहीच गरज नाही आहे. आपल्याला फक्त त्याच्यात स्टोअर करून ठेवायचे. तर त्याच्यासाठी म्हणून मग मी हे मला आवडले. 300 रुपयाला एक पडला मला हा. ह्याच्यामध्ये ना साईजसुद्धा आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी साईज, छोटी साईज, अशा बऱ्याच वेगवेगळ्या साईजसुद्धा आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल सगळ्यांनाच की डीमार्टच्या खरंच वस्तू खूप क्वालिटी वस्तू असतात. भले त्यांची प्राइस कमी असो, पण वस्तूची क्वालिटी खरंच खूप चांगली असते. तर म्हणून आता याच्यावरचे जे स्टिकर आहेत ते मी काढून टाकले. त्यानंतर मस्त कुठलीही नवीन गोष्ट आणल्यानंतर सर्वात पहिले जे काम करायचं ते म्हणजे की क्लीन करायचं. कारण ती वस्तू कुठून कशी ट्रॅव्हल होऊन आपल्यापर्यंत पोहोचत असते. तर आणि स्पेशली मला तर हे किचनमध्ये वापरायचे, तर त्यामुळे मस्त छान लिक्विडने मी त्यांना धुतलं, मस्त वॉश केलं आणि छान कडक मस्त इथे पण ऊन पडलं होतं. मी खरंच म्हणते ना की स्वामींच्या कृपेने मी ज्या गोष्टीसाठी तरसत होते ना, ते म्हणजे की उन्हासाठी, तर अगदी कडक मस्त ऊन इथे पडतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला करायला मिळतात, वाळवणाच्या गोष्टी करायला मिळतात, कपडे छान कडक सुकतात. तर खरंच ऊन किती महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, हे जेव्हा नसतं ना तेव्हाच त्याची आपल्याला किंमत कळते. तर आता सकाळी आता सगळे म्हणजे ऑलमोस्ट मुलं सगळ्यांची घरीच आहेत, सुट्ट्या आहेत. तर उशिरा उठतात, त्यामुळे सगळंच उशिरा होतं. तर म्हणून मी काय करते, ब्रेकफास्ट जो आहे तो स्किप
करते सकाळचा आणि डायरेक्ट विचार करते की जेवणच झालं पाहिजे. म्हणजे 11 11:30च्या आसपास जेवणच होऊन जातं. कारण मग मुलं उठतात उशिरा आणि त्यानंतर नाश्ता करतात. त्यानंतर मग जेवण रेडी असून सुद्धा जेवत नाहीत. तर मी जे पुस्तक वाचते ना, तर त्याच्यामध्ये हेच सांगितलंय की आपला नाश्ता, जेवण या सगळ्या गोष्टी आपल्या वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. तर एक साईडला भाजी फोडणीला टाकली आणि एक साईडला पोळ्या करायला घेतल्यात. त्यानंतर जे रोजचं आपलं जे काम असतं ते तर चालूच असतं. तर हा जो डस्टबिन आहे ना माझा, हा खूप मस्त मला खूप कामात आला, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हा दाखवते मुद्दामून, की हा मी मिस्टर DIY मध्ये घेतला होता. ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असेल मला वाटतं, किंवा डीमार्टला सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर आमच्याकडे कसं आहे ना, की सुका कचरा आणि ओला कचरा. तर सुका कचरा फक्त बुधवार आणि रविवारीच नेला जातो आणि बाकी दिवशी ओला कचरा. तर म्हणजे मध्ये 2 ते 3 दिवसांचा गॅप पडतो. तर त्याच्यामुळे भले सुका असो किंवा ओला असो, कचरा हा कचराच असतो. तर त्याच्यामुळे पण त्याचं विनिमय सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे. सुका कचरा आहे म्हणून कसंही कुठल्याही पिशवीत भरून ठेवून तो टाकायचा असं मला आवडत नाही. तर त्यामुळे असा मी हा 20 लिटरचा डब्बा आहे बघा. आणि ह्याला आतमध्ये म्हणजे हँग करायला पण खूप छान आहे. आतमध्ये जे तुम्हाला हँगर दिसत आहेत ना, त्या पण मस्त आहेत. की पिशवी अशी लावली ना, मोठी पिशवी घेतली आहे मी आणि ती एकदा लावली तर संपूर्ण 2 ते 3 दिवस अगदी आरामात पुरतं. आणि डब्बा दिसायला सुद्धा म्हणजे अडगळीचा वाटत नाही किंवा खराब वाटत नाही. तर असा मी हा डब्बा घेतला. हा तुम्हाला सुद्धा कदाचित उपयोगी पडेल. तर ऊन एवढं कडक प्रचंड पडलंय ना, की उन्हाळ्यापेक्षा पण कडक ऊन वाटतंय. तर ह्या ज्या गोधड्या आहेत माझ्याकडे जुन्या, या माझ्या आईची आजीची माझ्यासाठी भेट आहे. तर ह्या सगळ्या आजीच्या साड्या आहेत, जुन्या साड्या. तर ज्या कॉटनच्या साड्या, पहिले त्या नऊवारी साड्या ज्या नेसायच्या ना, त्या सगळ्या कॉटनच्या साड्यांच्या ह्या आईने मला गोधड्या शिवून दिल्या होत्या. आणि अगदी म्हणजे कडक अशा या गोधड्या शिवलेल्या आहेत. आणि या गोधड्यांवर झोपलं ना, इतकी शांत झोप येते ना, की अगदी थंडही वाटतं आणि उबही देतं. असे दोन्ही कामं या गोधड्या करतात. तर मग हळूहळू तिथल्या गोधड्या सगळ्या आणून मी 2-2 गोधड्या रोजच्या धुवून टाकते स्वच्छ. आणि मस्त अशा कडक उन्हामध्ये अशा छान वाळल्या ना, की यांना व्यवस्थित ठेवून देणार. म्हणजे कोणी आलं गेलं जरी एक्स्ट्रा माणूस, तर त्यांना अंतरता येतात गोधड्या, आपल्याला सुद्धा घेता येतात. तर म्हणून या गोधड्या छान बघा, आज 2-2 गोधड्या करून धुतल्या आहेत आणि क्लीन करून मस्त आता या बेडमध्ये मी ठेवून देणार आहे. तर बाकीचे आपले कामं उरकेपर्यंत इथे छान बघा आपले जे डब्बे सुकत टाकले होते ते सुकतायत. आणि ते चिवताई सगळ्या इथे काय काय ह्यांचं चालू असतं. ह्यांचं बघायला मला खूप भारी वाटतं, कारण ते इतकासा जीवतो आणि इतके त्याचे प्रयत्न, की काही काय कुठून कुठून काय काय जमा करत असतात, काय काय शोधत असतात. आणि त्यांचा आवाजही इतका गोड आणि छान वाटतो ना, चिवचू चिवचू ऐकायला. तर पण मला हे डब्बे उचलायचेच होते, कारण खूप गरम झाले होते. तर म्हणून ही जाळी खोलली इथली. आणि बघा इथे खाली पण त्या दोघींच्या गप्पा चालू होत्या, चिवताईंच्या. आणि जसं मी पुढे आली तसं लगेच ते पळून गेल्या. तर चला आता हे डब्बे घेते आतमध्ये. आणि कडक सुकलेत छान उन्हामध्ये. खरंच उन्हासारखं दुसरं काहीच नाहीये. म्हणजे उन्हामध्ये एवढ्या गोष्टी म्हणजे जे पण म्हणतो ना आपण की बॅक्टेरिया वगैरे, तर ते सगळे खरंच उन्हाने मारले जातात. तर डबे इथे आणते, छान पुसून ठेवते मस्त. आणि हे कशासाठी वापरते ते मी तुम्हाला सांगते. तर इथे मी जे किचनमध्ये जो स्टोरेजचा कप्पा केला आहे ना, त्या साईडला गॅलरीमध्ये, तर तिथे मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवलं होतं की जे माझ्याकडे ट्रे होते जुने, तर त्या ट्रेमध्ये मी ग्रॉसरीचं सामान ठेवलं होतं. त्यानंतर आता माझ्याकडे देवाचं पण सामान, म्हणजे देवाची जी भांडी म्हणा किंवा छोटे छोटे दिवे म्हणा, असं भरपूर सामान जमा झालंय. आणि ते ना खूप क्लटरी वाटतं. मी तुम्हाला दाखवते खोलून कप्पा, की सुरुवातीला अगदी एकदम मस्त ठेवलं होतं आणि नंतर त्याची हालत आता काय झाली आहे ना, ते पण मी तुम्हाला दाखवते बघा. तर इथला हा एक साईडचा कप्पा आहे. आणि ते ठेवत ठेवत बघा सामानाची कसली हालत झाली, एकदम अक्षरशः राम रगाडा झालाय सगळा. तर इथे शोधायला गेलं ना, मला सध्या काहीच मिळत नाही व्यवस्थित. तर म्हणून माझ्या डोक्यात आलं की नाही बस आता, तेच तेच परत परत वरती खालती करण्यापेक्षा एक काहीतरी प्रॉपर सोल्युशन, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीने जरी खोलली ना ती गोष्ट, तर त्यांना ते सगळं सामान व्यवस्थित मिळालं पाहिजे. आणि स्पेशली ग्रॉसरीचं जे सामान आहे ना, ते कधी पण पॅकच असायला पाहिजे. जर असं ओपनमध्ये ठेवलं तर किडे वगैरे काय काय छोटे छोटे
त्याच्यामध्ये जाण्याची संभावना असते. तर म्हणून म्हटलं की नको, अशा प्रकारचे कंटेनर्स व्यवस्थित कंटेनरमध्ये ते पॅक बंद पण राहतं आणि पटकन कंटेनर काढलं तर तुम्हाला हवी ती गोष्ट मिळते सुद्धा. हा अखंड दिवा सुद्धा मी पॅक करून तिथेच साईडला ठेवला होता. तर पहिले सगळं हे पूर्ण जो कप्पा आहे ना तो व्यवस्थित पुसून घेते. तर इथे स्टोरेज जे आहे ना ते मी मला जसं म्हणजे माझ्याकडे जसं सामान अवेलेबल आहे तर त्याच्या हिशोबाने मी इथे स्टोरेजची व्यवस्था करून घेतली होती. कारण तसंही गॅलरीमधला हा जो पोर्शन आहे तो असाच पडून राहिला असता. म्हणजे इथे आपण असंच काहीतरी अडगळीचं सामान ठेवलं असतं. तर त्यापेक्षा मला असं वाटलं की इथे हा जो स्टोरेजचा बॉक्स केला त्याच्यामध्ये बरंचसं जे आपल्याला रेग्युलर सारखं लागणारं जे सामान आहे ते आपण इथे ठेवू शकतो आणि तो डिसिजन खरंच खूप चांगला निघाला माझा. तर त्यानंतर आता हे स्टोरेजमध्ये बघा मी बिस्किटचे पुडे ते काही त्याच्यामध्ये राहत नाहीये तर ते नाही ठेवायचे. तर त्यानंतर आता हे सगळं छोटं-छोटं जे सामान आहे, कधी-कधी आपण जे सामान मागवतो तर ते अर्ध्या-अर्ध्याच पिशव्या, पॅकेट आपण फोडतो आणि त्याच्यामध्ये रिफिल करून ठेवतो. पण म्हणजे उरलेलं असतं अर्धं, मग ते असंच डब्यांमध्ये जर ठेवलं ना तर खराब व्हायचे चान्सेस सुद्धा असतात. तर आता मी तुम्हाला सांगेन की आता जे कडक ऊन पडलंय ना, आपल्या ज्या पण डाळी, कडधान्य जे पण सगळं आहे ना, तुम्ही छान याच्यामध्ये वाळवून घ्या. म्हणजे त्याला कीड वगैरे अजिबात लागत नाही. छान भरपूर दिवस ते व्यवस्थित राहतात. तर जे पण एक्स्ट्रा डाळी, कडधान्य वगैरे आहेत ना, ते आम्ही छान उन्हामध्ये सध्या वाळवून घेते. आणि हे बघा जे एक्स्ट्रा रिफिल पॅक म्हणजे फोडलेले, न फोडलेले सगळे असे याच्यामध्ये कंटेनरमध्ये व्यवस्थित ठेवते. तर मला क्लिनिंग करताना ना एक छोटासा किडा दिसला होता. तर म्हणूनच मी हे सगळा घाट घातला पूर्ण. तर मला कळलं की कुठून तो किडा आला होता. तो म्हणजे की जी चणा डाळ मी मागवली होती त्या चणा डाळीला ते किडे लागले होते. ज्याचे टोके आपण म्हणतो ना ते त्या चणा डाळला लागले होते. तर ती पिशवी बाजूला ठेवली. ते उन्हात परत एकदा वाळत टाकेन छान आणि त्याच्यानंतरच ते व्यवस्थित त्याच्यामध्ये भरेन. नाहीतर काय होतं ना, एकदा एका कडधान्याला जर टोका लागला ना तर तो संपूर्ण सगळीकडे सगळ्या गोष्टी खराब करतो. तर जे डब्बे मागवले म्हणजे हे जे कंटेनर आहेत अगदी परफेक्ट माझ्या कप्प्यामध्ये ॲडजस्ट झाले आणि जेव्हा अशा वस्तू आपण मागवतो आणि परफेक्ट ॲडजस्ट होतात ना, तेव्हा बघून असं मस्त एकदम भारी समाधान वाटतं मला. तर चला नेक्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे की आपले देवाची भांडी, सामान. त्या निमित्ताने तुम्हाला हे सामान पण बघायला मिळेल की काय-काय बरचसं सामान माझ्याकडे आहे. तर जे तुटकं-फुटकं असतं ना, ते मी लगेच काढून टाकायचा प्रयत्न करते. ते मी जपून ठेवत नाही अजिबात. तोड-मोड देऊन टाकायचे आणि नवीन काय घ्यायचंय तर घेऊन यायचं. कारण पूजेमध्ये आपण असं तोडकं-मोडकं सामान कधीच वापरायचं नाही. जे खूप खराब झालंय, गंजलंय, तुटलंय तर ते लगेचच तुम्ही बदलून टाका. तर मला तेच करता-करता हा अखंड दिव्याचा बॉक्स सुद्धा मिळाला. म्हटलं चला बरं झालं, दिवा त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवता येईल. पण तो दिवा त्याच्यामध्ये ठेवलाच नव्हता त्यांनी. त्याच्यात फक्त जी काच आली होती ना सोबत त्या काचेचा तो बॉक्स होता. तर म्हणून मग म्हटलं ठीक आहे चालेल जे आहे ते. पण मग काच त्याच्यामध्ये ठेवली आणि दिवा मग वेगळा ठेवेन. जे कंटेनर घेतले त्याच्यामध्ये ठेवेन. कारण ही काच खूप महत्त्वाची आहे. काच जर अशीच कुठेही ठेवून दिली ना तर ती तडा जाऊ शकते. तर आता कंटेनरमध्ये जी काही भांडी देवाची लागतात तर ती सगळी एका ठिकाणी ठेवायची. याच्या आधी म्हणजे आधीच्या घरी कसं मला जागा तेवढी अशी सफिशियंट नव्हती की सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित असे मोठे-मोठे कंटेनर ठेवू शकू. तर म्हणून हा जो तुम्हाला निळ्या झाकणाचा डब्बा दिसतोय हा आणि एक छोटा डब्बा असे 2च डब्बे मी ठेवले होते. पण आता म्हटलं की जागा आहे आपल्याकडे पुरेशी तर त्याच्यानुसार आपण ऑर्गनायझर सुद्धा मागू. तर म्हणून आता बघा सगळं ऑलमोस्ट जे सामान आहे, दिवे आहेत, समया आहेत. समया खोलून ठेवल्या ना तर कशाही कुठेही पटकन ॲडजस्ट होतात. आणि हा एकच कंटेनर बॉक्स काढला तर मग मला देवाचं सगळं सामान एका ठिकाणी मिळेल. तर आता बरंचसं सगळं सामान ॲडजस्ट झालंय. जागा अजून उरलेली आहे. तर सगळंच आपल्याला काही भरायचं नाहीये. जागा ठेवायची आपल्याला थोडीशी मोकळी. तर त्याच्यानंतर हे तरीही बघा मी ताट ते मला माहिती आहे की घुसत नाहीये तरीही ठेवायचा प्रयत्न सुरू आहे. तर ताटं बाजूलाच ठेवेन मी. आणि त्यानंतर हे बघा हा दिवा कसा चेपला होता.
म्हणजे खूप एकावर एक भांडी पडली ना तर ते खराबही होतात. आता हे छोटा जो डब्बा आहे याच्यामध्ये ना ही सगळी माझ्याकडे छोटी छोटी चांदीची भांडी आहेत देवाची, तर ती मी वेगळी ठेवते आणि तांब्या पितळेची भांडी वेगळी ठेवते. तर हा डब्बा मी ठेवणार आहे, दुसरा डब्बा मी डिस्कार्ड करणार आहे. तर चला ह्याच्यामध्ये आता सगळं मस्तपैकी असं सामान राहिलेलं आहे आपलं. तर हा डब्बा पण झाकण लावून घेते आणि तुम्हाला दाखवते की सगळं सेट केल्यानंतर किती छान वाटतंय. तर असं आपण घरातलं किती जरी आवरलं तरी कमीच आहे. परत तो पसारा होणारच आहे, परत त्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत, परत त्या आवरायच्या आहेत. तर हेच कदाचित आपलं आयुष्य आहे, हाच कदाचित आपला संसार आहे. पण मला तरी आवडतं की वस्तू अशा छान व्यवस्थित आपण ठेवल्या ना तर आपल्याला जेव्हा हव्या त्या वस्तू तर तेव्हा आपल्याला प्रॉपरली मिळतात. आणि हे जे कंटेनर्स आहेत हे खरंच खूप मस्त आहेत, क्वालिटी खूप चांगली आहे. मी हे सेम म्हणजे दुसऱ्या ऑनलाईन साईट्सवरती बघितले होते तर खूप महाग वाटले मला. आणि नॉर्मल असं फक्त स्टोरेजसाठी एवढे इन्व्हेस्ट करणं मला तरी ते म्हणजे हे वाटलं नाही, व्यवस्थित वाटलं नाही. तर म्हणून मग मी हे मागून बघितले, म्हटलं मागून बघू कसे येतात. आणि मी आता अजूनही मागवेन, म्हणजे काय काय ठिकाणी जिथे मला स्टोरेजसाठी लागतील, म्हणजे आता देवांचे वस्त्र आहेत, आपलं जे रांगोळीचं सामान असतं, पणत्या आहेत, दिव्या आहेत. जसं आता मी देवाचं जे माझं सामान आहे ते सगळं मी त्याच्यामध्ये भरून ठेवलं. तुम्ही तुमचं ग्रॉसरी, स्टोरेज बरंच काही सामान असतं. मुलांचे काही असतात, कलर्स असतात, असे जे बुक्स आहेत, पुस्तकं असतात. कारण कधी कधी खूप आपण बाहेर असंच सामान ठेवतो ना तर खूप धूळ बसते आणि मग ते साफ करताना पण कधी कधी खूप मुश्किल होऊन जाते. कधी कधी सामान मिळत नाही, हरवतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर असे कंटेनर घेऊन आपण बेडमध्ये सुद्धा तुम्हाला जे काही स्टोरेज ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवा. पण एक गोष्ट आणखीन एक लक्षात घ्या की स्टोरेज करताना ती गोष्ट खरंच आपल्याला उपयोगी पडणार आहे का, तर ह्याचा सुद्धा विचार करा आणि त्याच्यानुसारच गोष्टी स्टोअर करा. नाही तर उगाचच लागत नाही आहे आणि फक्त भरून ठेवलं आहे असंही करू नका. कारण वास्तूनुसार सुद्धा असं म्हटलं जातं की ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत, ज्या अडगळीच्या गोष्टी आहेत, म्हणजे फक्त भरून ठेवायचं आहे. नवीनसुद्धा असं नाही की जुनंच, नवीनसुद्धा मी म्हणते की जे तुम्ही वापरत नाही आहे, फक्त आणि फक्त ठेवलेलं आहेत तर त्या गोष्टीसुद्धा आपल्या वास्तूला हानिकारक असू शकतात. तर म्हणून असं करू नका. ज्या ज्या वस्तू नाही लागत वेळच्या वेळी वस्तू बाहेर काढा आणि घरातल्या आपल्या वस्तू अशा छान छान व्यवस्थित ठेवा. आणि हे जे पुस्तक मी वाचत होती हे आहे रोग हारक आहार असं पुस्तक आहे, जयश्री पेंढरकर यांचं. तर सध्या मी असं पुस्तक वाचन चालू केलं आहे. तर खूप छान, म्हणजे काही गोष्टी आपण असं म्हणतो की आता यूट्यूबवर किंवा मोबाईलवर सगळं अवेलेबल आहे, कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार नाही असं नाही आहे. पण असं नाही आहे. पुस्तकं ही खरंच खूप 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 मौल्यवान काम करतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खरंच त्याच्यातून म्हणजे ऑनलाईनमधून तुम्हाला मिळणार नाही, जे तुम्हाला फक्त आणि फक्त पुस्तकांमधूनच मिळतं. तर खूप काही छान छान गोष्टी वाचायला मिळत आहेत आणि एक वेगळंच समाधान मिळतं पुस्तक वाचल्याने. आपण जे बघतो कंटिन्यू ना तर त्याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट असते आणि त्याच्यात तुम्हाला समाधान होतच नाही. म्हणजे तुम्ही जितकं बघाल तितकं आणखीन 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 डोळे ताणत जाता. पण पुस्तकांचं तसं नाही आहे. पुस्तकं जेव्हा वाचताना आपल्याला आतल्या आत एक वेगळं छान शांतता मिळते, समाधान मिळतं आणि बरीचशी माहितीसुद्धा मिळते. खूप छान पुस्तक आहे हे. तुम्हाला जर मिळालं ना तर तुम्ही घ्या. हे मी डोंबिवलीला मी जसं म्हटलं एक्झिबिशन होतं तिथून मी हे पुस्तकं 2-3 घेतले होते. दुसरं पण मी एक पुस्तक घेतलं आहे सूर्यनमस्काराचं, ते पण इतकं सुंदर पुस्तक आहे. त्याच्यासाठी मी योगाची मॅट पण आणली आहे आणि सूर्यनमस्कार आता चालू करते आहे, म्हणजे 2 दिवस झाले करते सध्या. तर लगेच खूप जास्त करायचं नाही, पहिले हळूहळू करायचं. पण त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतात, आपण फक्त असंच बघून करतो, तर त्याच्यासाठी पुस्तकांमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते की कसं करायचं, काय करायचं. आणि ह्या पुस्तकामध्ये तर इतकी सुंदर माहिती आहे ना, म्हणजे असे विषय घेतलेत की ज्यावर आपण कधी कधी विचारही करत नाही.
असे छान छान विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत, आहारासंबंधित आहेत, की आपण जे खातो जेवतो तर त्याच्यामध्ये कसं काय काय गोष्टी असल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवासाबद्दल दिलेलं आहे. उपवासाबद्दल अगदी सुंदर गोष्टी दिल्या आहेत. मी तुम्हाला एक 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 करून असं काय काय छान छान वाचून दाखवेन. वेट लॉससाठी आपण काहीही करतो तर कसं काय काय गोष्टी असतात. त्यानंतर बुद्धिमत्ता आणि आहार, मुलांसाठी काय आहार मुलांना दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे. त्यानंतर पोळी भाजीचा डब्बा, असं खूप छान छान विषय आहेत. म्हणजे कंटाळा येणार नाही तुम्हाला वाचताना. खूप छान, ज्यांना आणि इन्फॉर्मेटिव्ह वगैरे असं आवडतं ना तर त्यांना खूप आवडेल असं वाचायला. तर मला असं ते कादंबऱ्या वगैरे असं ते वाचण्यापेक्षा ना मला असे इन्फॉर्मेटिव्ह पुस्तकं वाचायला जास्त आवडतात, तर ज्याने आपल्याला माहिती मिळते बरीचशी. असं नाही की सगळंच फॉलो करायला पाहिजे, पण अशी पुस्तकं वाचताना ही गोष्ट करायची की तुम्ही काय करताय हे तुम्ही त्याच्यातून थोडंसं क्रॉस चेक करत जायचं, की आपण जे करतोय ते बरोबर आहे का, किंवा आणखीन काय इम्प्रूव्हमेंट मला करायला पाहिजे याच्यामध्ये. थोडंफार, सगळंच तर आपण जसं त्यांनी सांगितलं तसं सगळ्याच गोष्टी तर आपण करू नाही शकत, पण काहीतरी छोटे मोठे चेंजेस जे आहेत जे आपल्याच हेल्थच्या दृष्टीने चांगले आहेत तर ते करायला आपल्याला काय हरकत आहे. जे आपल्या रोजच्या म्हणजे व्यवहारामध्ये, रोजच्या वागण्यामध्ये, रोजच्या खाण्यापिण्यामध्ये येतात तर ते चेंजेस करण्याला काहीच हरकत नाही आहे. तर म्हणून आता सुट्ट्या आहेत, मुलांना पण सुट्ट्या आहेत. मला मुलांना पण एक सांगणं आहे की फक्त आणि फक्त मोबाईल बघत बसू नका, ज्याने फक्त तुमच्या मेंदूला ताण येईल. आणि नंतर काय होतं माहिती आहे, ह्या मोबाईलची पण एवढी सवय लागते की जेव्हा आता तुमची शाळा, क्लासेस या सगळ्या गोष्टी चालू होतील तेव्हा मग तुम्हाला ते कंटाळवाणं वाटायला लागेल. म्हणजे शाळा, क्लासेस कंटाळवाणं वाटायला लागेल, कारण ह्या गोष्टीचं तुम्ही इतके ॲडिक्टेड झालेले असतात. तर म्हणून खूप साऱ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर खेळा मस्त, किंवा कुठे फिरायला जा, किंवा तुम्ही असे छान छान पुस्तकं वाचा ज्याने तुमची वोकॅब्लरी खूप चांगली होईल, कम्युनिकेशन स्किल खूप चांगली होईल. त्यानंतर छान पेंटिंग, ड्रॉइंग, क्राफ्ट, खूप 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 साऱ्या गोष्टी आहेत. नाहीच तर मस्त कोणाकोणाशी छान छान गप्पा मारा, पण फक्त आणि फक्त मोबाईल बघत बसू नका. करण्यासाठी खूप सारं आहे. फक्त म्हणतात ना की आपली दृष्टी किंवा आपलं थिंकिंग तसं असणं खूप गरजेचं असतं. तर मी तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिले आहेत, तर तुम्ही पण आता छान सुट्ट्या तुमच्या एन्जॉय करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.